साई लीला एक आध्यात्मिक सहवास. नमो भगवते वासुदेवाय. नमो भगवते वासुदेवाय. गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल हरे राधे 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 गोविंद गोविंद राधे राधे गोविंद गोविंद राधे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि
समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव शुभकार्येषु सर्वदा आताभिनववाग्विलासिनी जे चातुर्यार्थकलाकारिणी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारिणी मिया महायोगपीठे तटे भीमरत्या वरं पुण्डलिकाय दातो मुनीन्द्रे समागत तिष्ठात्मानन्दकन्द परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्ग जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपीतचोर प्रभो जय जय माखनचोर राधे मेरी माँ तू है पिता वियोग इन दोनों के चरणों में मेरा बारंबार प्रणाम लोकाभिरामं रणरङ्गधीर राजीवनेत्रं रघुवंशनाथ कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगम् जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् वातात्मजं वानरयूथमुख्यमुख्यम् श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कृष्णं नारायणं वन्दे कृष्णं वन्दे व्रजप्रियम् कृष्णं द्वैपायनं वन्दे कृष्णं वन्दे व्रजासुतम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः वसुदेवसुतं देवं कौसचानूरमर्दनं देवकी परमानन्द कृष्णं वन्दे व्रजगुरुं
सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। जय जय श्री ओम स्वस्ति श्री गणेशाय नमः। ओम स्वस्ति श्री राधा कृष्ण चरण कमलेभ्यो नमः। ओम स्वस्ति श्री मातृपितृ चरण कमलेभ्यो नमः। ओम स्वस्ति श्री गुरु चरण कमलेभ्यो नमः। ओम स्वस्ति श्री कुल देवताभ्यो नमः। रामकृष्ण हरी। परंपरात्पर अखिलेश्वर अकारण करुणावरुणालय तडिंदित विडिंदित पीतांबरधारी भक्त वांछल कल्पतरू भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी नतमस्तक होतो। त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित सर्व श्रोतृवर्ग असेल, मातृवर्ग असेल, पितृवर्ग असेल, सर्वांच्या चरणी नतमस्तक होत आहे आणि आजच्या कथेला प्रारंभ करतो। कालपर्यंत तुम्ही आम्ही कथाभाग श्रवण केला। भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळामधून मथुरेमध्ये येतात। मथुरेमध्ये आल्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने कंसादी, चाणूर, मुष्टिक अनेक राक्षसांचा वध केला। मथुरेमध्ये जितका आतंक या राक्षसांनी माजवलेला होता ते सर्व राक्षस भगवान परमात्म्याने नष्ट केले। आणि मग माझा भगवान परमात्मा कंसाने ज्या कारागृहामध्ये आपले वडील वसुदेवजी आणि देवकी माता यांना ठेवलेले आहेत, त्या कारागृहामध्ये जातात, आपल्या आई वडिलांची सुटका करतात। तदनंतर मथुरेचे पहिले सम्राट उग्रसेन राजा कंसाचे वडील यांना सुद्धा बंदीवासामधून भगवान परमात्मा सोडत आहेत। पुन्हा त्यांना मथुरेच्या राजसिंहासनावरती स्थापित करत आहे। ज्या वेळेस भगवान परमात्म्याने आपली सुटका केली त्यावेळी वसुदेवजी असेल, देवकी माता यांना अत्यंत आनंद झाला। आमचा जो पुत्र लहानपणी ज्याला आम्हाला सोडावं लागलं तो आमचा पुत्र आता आमच्या जवळ परत आलेला आहे। अत्यंत आनंद वसुदेवजी देवकीला झालेला आहे। मथुरेमध्ये सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे। कंस राक्षसाचं भय आता सर्वांच्या मनामधून निघून गेलेलं आहे। सर्वजण भगवान परमात्म्याची भक्ती करतात। पुनश्च धर्माची स्थापना मथुरेमध्ये झालेली आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं दर्शन घेण्यासाठी सर्व मथुरावासी आपल्या आपल्या घराच्या बाहेर येतात। भगवान परमात्मा सर्व मथुरेमध्ये भ्रमण करण्यासाठी निघतात। भगवान परमात्म्याचं अतिशय सुंदर मोहक रूप पाहिल्यानंतर सर्व मथुरावासी भगवान परमात्म्याच्या रूपावरती मोहित होतात। अत्यंत सगुण सुलभ भगवान परमात्म्याचं रूप, अतिशय सुंदर असे भगवान परमात्मा दिसत आहेत। हातामध्ये वेणू आहेत, डोक्यावरती मयूरपंख आहेत, गळ्यामध्ये सुंदर असा तुळशी हार आहेत। सुंदर असं भगवान परमात्म्याचं रूप आहे। तो भगवान परमात्मा मथुरेमध्ये भ्रमण करत आहेत। भगवान परमात्म्याचं सर्व मथुरावासींनी भगवान परमात्म्याचं दर्शन घेतलं।
भगवान परमात्म्याने 11 वर्ष आपल्या आयुष्यातील 11 वर्ष गोकुळामध्ये व्यतीत केले. तदनंतर भगवान परमात्मा मथुरेमध्ये आलेले आहेत. मथुरेमधील भगवान परमात्म्याचा कालखंड 14 वर्षाचा. 14 वर्ष भगवान परमात्मा मथुरेमध्ये राहिले, वास केला. ज्या वेळेस कंसाच्या 2 पत्नी अस्ती आणि प्राप्ती हे आपल्या पित्या जरासंधाकडे जातात. जरासंधाला सांगतात, पिताश्री जो कृष्ण आहे ना, त्या कृष्णाने आमचे पती महाराज कंस यांचा वध केलेला आहे. ज्यावेळेस कंसाचा वध झाला, आपल्या पत्नी आपल्या पुत्री विधवा झाल्यात, ही बातमी ज्या वेळेस जरासंधाला कळते ना, अतिशय दुःखी झालेला जरासंध मनामध्ये विचार करतो, ज्या कृष्णाने माझे जावई कंस यांचा वध केला, त्या कृष्णाला त्या मथुरेमधून हाकलून लावल्याशिवाय मी राहणार नाहीत. अतिशय क्रोधायमान झालेला तो जरासंध आपलं सैन्य एकत्रित करतो. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला मारण्याच्या उद्देशाने मथुरेवरती आक्रमण करतो. बर का, मथुरेवरती आक्रमण ज्या वेळेस भगवान परमात्मा करत आहेत, भगवान परमात्म्याला मारण्यासाठी जरासंध मथुरेवरती आक्रमण करतो. असंख्य असं सैन्य आपल्या सोबत घेतलेलं आहेत. ज्यावेळेस भगवान परमात्म्याला कळतं आपल्यावरती आता आक्रमण झालेलं आहेत, भगवान परमात्मा बलरामजी मथुरे बाहेर येतात, संकल्प सोडतात. ज्यावेळी भगवान श्रीकृष्ण परमात्मा संकल्प सोडतात ना, आकाशामधून दिव्य 2 रथ असे खाली येतात. अतिशय दिव्य असे रथ भूलोकामध्ये आल्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्मा बलरामजी त्या रथावरती आरूढ होतात. सर्व शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेले ते रथ भगवान परमात्मा आपापले शस्त्रास्त्र धारण करतात. घनघोर असं युद्ध त्या युद्धभूमीमध्ये लढल्या जातं. त्या युद्धामध्ये जरासंधाचा पराभव झालेला आहे. जरासंध पराभूत झाल्यानंतर बलरामजींनी जरासंधाला पकडलेला आहे. जरासंधाचा बलरामजी आता वध करणार. भगवान श्रीकृष्ण परमात्मा बलरामजींना सांगतात, बलरामजी थांबा, या जरासंधाला मारू नका. या जरासंधाचा मृत्यू तुमच्या हातून नाही, याला मृत्यू भीमाच्या हातून आहे. याचा वध तुम्ही करू नका. सोडून देतात जरासंधाला. बरं का, ज्यावेळी जरासंधाला सोडून दिलेला आहेत, परंतु तो जरासंध हट्टी जरासंध पुन्हा मथुरेवरती आक्रमण करतो. एकदा नाही, दोनदा नाही, 17 वेळा, तब्बल 17 वेळा तो जरासंध मथुरा नगरीवरती आक्रमण करत आहे. तरी सुद्धा भगवान परमात्मा त्या जरासंधाला मारत नाही, त्या जरासंधाला सोडून देतात. 18व्या वेळेस मात्र जरासंध कालयवन नावाच्या लेंछाला आपल्या सोबत घेत आहे. त्या कालयवनाला वरदान असतं. काय वरदान असतं त्या कालयवनाला? कोणताच यदुवंशी त्या कालयवनाला मारू शकणार नाही असं वरदान त्या कालयवनाला होतं. शस्त्र अस्त्रांनी सुद्धा त्या कालयवनाचा मृत्यू होणार नाही असं वरदान त्या कालयवनाला होतं. ज्यावेळी कालयवनाला सोबत घेऊन जरासंध मथुरेवरती आक्रमण करत आहे, भगवान श्रीकृष्ण परमात्मा युद्धभूमीवरती आल्यानंतर समोर पाहतात कालयवन. अंतर्ज्ञानाने जाणतात, ह्या कालयवनाला आपण मारू शकणार नाही, कोणताच यदुवंशी याला मारू शकत नाही. मग काय करायचं? भगवान श्रीकृष्ण परमात्मा मनामध्ये विचार करत आहे. युद्ध प्रसंगी भगवान परमात्मा आपल्या रथावरतून खाली उतरतात आणि पळू लागतात. बरं का, त्यावेळेस तो कालयवन भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला सांगतो, अरे कृष्णा, तुझा खूप पराक्रम मी ऐकलेला होता. अरे जरासंधासारख्या महारथीला तू 17 वेळा पराजित केलं आणि आता माझ्या समोरून पळ काढत आहे, पळून जात आहे तू. त्यावेळी मात्र भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्याला काही उत्तर देत नाही. माझा भगवान परमात्मा पुढे पुढे पळत आहेत.
हा काल यवन भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला पकडण्यासाठी भगवान परमात्म्याच्या मागे मागे धावत आहे. ज्यावेळी भगवान परमात्मा एका गुहेमध्ये जातात, हा काल यवन सुद्धा भगवान परमात्म्याला मारण्याच्या उद्देशाने त्या गुहेमध्ये प्रवेश करतो. त्या गुहेमध्ये मुचकुंद नावाचा एक राजा शयन होता, शयलेला होता, झोपलेला होता. भगवान परमात्मा आपलं वस्त्र घेतात, त्या राजाच्या अंगावरती वस्त्र टाकून देत आहे आणि भगवान परमात्मा एका दगडाच्या बाजूला बसलेले आहेत. तो काल यवन ज्यावेळी गुहेमध्ये प्रवेश करत आहे, तर समोर पाहतो भगवान परमात्म्याचे वस्त्र त्याने पाहिलेले होते. विचार करतो, हा कृष्ण युद्ध भूमीमधून पळून आला आणि या ठिकाणी निवांत झोपलेला आहे. भगवान परमात्मा समजून त्या मुचकुंद राजाला जोरात लात मारतो. बरं का, जोरात त्या मुचकुंद राजाला लात मारल्यानंतर तो मुचकुंद राजा ज्या वेळेस शुद्धीमध्ये येतो, झोपेतून जागृत होतो, समोर पाहतो तर काल यवनाकडे ज्यावेळी त्या मुचकुंद राजाची दृष्टी पडते, त्या दृष्टीच्या प्रभावाने तो काल यवन क्षणार्धात जळून भस्मसात होतो. याचं सुद्धा कारण भागवतामध्ये सांगण्यात आलेलं आहे. मुचकुंद राजा अतिशय धार्मिक वृत्तीचा होता. शस्त्रविद्येमध्ये अतिशय पारंगत असा तो मुचकुंद राजा होता. देवतांनी त्याला आपलं सेनापती बनवलं आणि राक्षसांबरोबर युद्ध करण्यासाठी नेलं. स्वर्ग लोकामध्ये ज्यावेळेस हा राजा युद्ध करत होता, अनेक दिवस युद्ध स्वर्ग लोकामध्ये चालत असताना ह्या राजाने त्या राक्षसांना पराभूत केलं आणि ज्यावेळी पराभूत केल्यानंतर 1 वर्षाचा अवधीपर्यंत तो स्वर्ग लोकामध्ये राहिला आणि पुन्हा आपल्या भूतलावरती येण्यासाठी परत निघालेला आहे. तर त्यावेळी इंद्र देवता राजा मुचकुंदाला सांगतात, महाराज तुम्ही आता भूलोकावरती जाऊ नका. राजाने कारण विचारल्यानंतर इंद्रदेव सांगतात, आता अनेक युगांची अवधी भूतलावरती व्यतीत झालेली आहे. तुमचं राज्य भूतलावरती नष्ट झालेलं आहे, तुमचा परिवार भूतलावरती राहिलेला नाही. राजाला अतिशय दुःख होतं. त्यावेळेस तो इंद्रदेवाकडे वरदान मागतो, इंद्रदेवा मी तुमची खूप सेवा केली, राक्षसांना मारण्यासाठी तुम्हाला मदत केली, मला आता वरदान द्या. मी खूप थकलेलो आहे. बरं का, मी खूप थकलेलो आहे. तुम्ही मला शयन करण्यासाठी एखादी जागा सांगा. मी त्या जागेवरती गेल्यानंतर जर मला झोपेतून कोणी जर उठवलं ना, तर तो मनुष्य क्षणार्धात जळून भस्मसात होईल, मला असं वरदान द्या. इंद्रदेव त्याला तसं वरदान देतात. पुढे तो दुसरे वरदान मागतो, ज्या वेळेस मी झोपेमधून जागृत अवस्थेमध्ये येईल, जो भगवान परमात्मा आहे त्या भगवान परमात्म्याने मला दर्शन द्यावं. आता त्याचे ते दोन्ही वरदान सुलभ होत आहेत, खरे होत आहेत. या वरदानाच्या प्रभावाने सर्वप्रथम त्याची दृष्टी काल यवनावरती पडली. काल यवन क्षणार्धात जळून भस्मसात झालेला आहे आणि मग भगवान परमात्मा त्या मुचकुंद राजाला दर्शन देतात. ज्या वेळेस भगवान परमात्म्याचं सगुण साकार रूप मुचकुंद राजा आपल्या समोर पाहत आहे, क्षणामध्ये ओळखतो हा माझा भगवान परमात्मा आहे. भगवान परमात्म्याच्या चरणावरती डोकं ठेवतो. भगवान परमात्म्याला विनंती करत आहे, देवा धन्य आहात तुम्ही. मी देवाकडे इंद्राकडे जे वरदान मागितलं ते तुम्ही सत्य केलं, मला दर्शन दिलं. भगवान परमात्म्याच्या चरणावरती डोकं ठेवतो, दर्शन घेतो. पुन्हा स्वर्ग लोकाकडे प्रयाण करतो. ज्या वेळेस भगवान परमात्म्याने काल यवनाचा उद्धार केलेला आहे, काल यवन जळून भस्मसात झालेला आहे. भगवान परमात्मा युद्धभूमीवरती येतात. भगवान परमात्मा मनामध्ये विचार करतात, मी जर मथुरेमध्ये माझ्या संपूर्ण परिवारासोबत जर आता जर राहिलो तर अनेक आक्रमण या ठिकाणी होतील. मथुरावासी त्रस्त होत आहेत.
आणि म्हणून भगवान परमात्मा रात्रीच्या वेळेस जे काही मथुरावासी आहेत त्यांना योग मायेने समुद्रामध्ये विश्वकर्म्याला आज्ञा दिलेली आहे. तर समुद्रामध्ये सुंदर अशा द्वारका नगरीची स्थापना कर. विश्वकर्मा त्या द्वारका नगरीची स्थापना करतात. संपूर्ण मथुरावासियांना भगवान परमात्मा योग मायेच्या सहकार्याने मथुरावासियांना घेतात. रात्रीच्या वेळेस त्या द्वारका नगरीमध्ये नेऊन ठेवतात. अतिशय सुंदर द्वारका नगरी स्थापनेचा प्रसंग भागवतामध्ये वर्णन करण्यात आलेला आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्यावेळी द्वारकेमध्ये आगमन भगवान परमात्म्याचं होत आहे, सर्व मथुरावासी मनामध्ये त्यांना असं काहीही वाटत नाही आपली नगरी दुसरी होती. त्यांच्या सर्वांच्या मनामध्ये सर्वांना असं वाटत होतं माझा भगवान परमात्मा आणि आमची संपूर्ण नगरी ही द्वारकाच नगरी आहे. द्वारकेमध्ये भगवान परमात्मा आपल्या संपूर्ण परिवारासोबत संपूर्ण अशा द्वारकावासियांबरोबर राहत आहे. जरासंध इकडे मथुरेमध्ये आक्रमण करतो, मथुरा नगरी आपल्या अधिपत्याखाली आणतो. सुंदर कथा भागवतामध्ये वर्णन करण्यात आलेला आहे. आणि मग भगवान परमात्मा अनेक दिवस मथुरेमध्ये त्या द्वारका नगरीमध्ये कालक्रमण करत आहे. भगवान परमात्मा हळूहळू आणखी मोठे होतात. भगवान परमात्म्याचे मोठे भाऊ बलराम दादा यांचा विवाह रेवती नावाच्या कन्येबरोबर होत आहे. बलरामजींचा विवाह झालेला आहे बर का. भगवान परमात्मा अनेक दिवस कालक्रमण व्यतीत करत असताना एक वेळचा प्रसंग. आता भगवान परमात्म्याचा सुद्धा विवाह होणार आहे. शुकाचार्यजी महाराज राजा परीक्षितीला सांगत आहे. राजा परीक्षिती शुकाचार्यजी महाराजांना विनंती करतो, महाराज कौंढन्यपुराची राजकन्या असलेली रुक्मिणी मातेबरोबर भगवान परमात्म्याचा प्रथम विवाह झाला. त्या भगवान परमात्म्याच्या प्रथम विवाहाची कथा तुम्ही मला सांगावी. भगवान परमात्म्याला रुक्मिणी मातेची प्राप्ती कशा पद्धतीने झाली ही कथा तुम्ही मला सांगावी. शुकाचार्यजी महाराज ती कथा राजा परीक्षितीला सांगत आहेत. सुंदर अशी कथेचं वर्णन भागवतामध्ये आलेलं आहे. रुक्मिणी माता विदर्भ कन्या आहेत. विदर्भ राजाची राजकन्या आहेत. राजा भीमक विदर्भ राजा आहे. आणि त्या विदर्भ राजाची कन्या रुक्मिणी माता हिचा स्वयंवर ज्या वेळेस तिचा भाऊ रुक्मी आपला मित्र असलेला शिशुपाल या शिशुपाला बरोबर ज्या वेळेस ठरवत आहे ना, त्यावेळी रुक्मिणी माता अंतःकरणामधून अतिशय दुःखी झालेली आहेत. कारण तिला भगवान परमात्मा अत्यंत आवडत होता. जो काही कृष्ण परमात्मा आहे त्याचं चरित्र, भगवान परमात्म्याचं चरित्र रुक्मिणी मातेने श्रवण केलेलं होतं. आणि म्हणून रुक्मिणी मातेला भगवान परमात्मा अतिशय आवडायचा. मनामध्ये अतिशय शोक करत आहे, माझा विवाह जर झाला तर माझ्या श्रीकृष्ण परमात्म्या बरोबरच माझा विवाह झाला पाहिजे. इतर कोणत्याही राजकुमाराबरोबर मी विवाह करणार नाहीत. रुक्मिणी माता मनामध्ये संकल्प करत आहेत. आणि जो कृष्ण परमात्मा आहेत, भगवान श्रीकृष्ण परमात्मा भक्ताची विनंती मान्य करत असतो हे रुक्मिणी मातेला माहिती आहे. म्हणून रुक्मिणी माता भगवान परमात्म्याकडे प्रार्थना करते, भगवान परमात्म्याला विनंती करते, भगवान परमात्म्याला सांगते, कानया रे जग जेती, कानया रे जग जेती,
माता मनामध्ये भगवान परमात्म्याची प्रार्थना करत आहे. भगवान परमात्म्याकडे विनंती करते, देवाला सांगते, देवा मला तुझी भेट कधी होईल. भगवान परमात्म्याकडे विनंती करत आहे, अरे देवा माझा विवाह या ठिकाणी ठरवण्यात आलेला आहे, परंतु मला तुझ्या बरोबर विवाह करायचा आहे. अंतकरणापासून भगवान परमात्म्याची विनंती करत आहे. रुक्मिणी मातेचा भाऊ रुक्मिणी मातेकडे येतो. रुक्मिणी मातेला सांगत आहे, तुझा विवाह मी शिशुपाला बरोबर ठरवलेला आहे. विवाह जवळ येतो बरं का. ज्या वेळेस विवाहाचा प्रसंग जवळ आलेला आहे, सर्व वराडी मंडळ सुद्धा विवाहामध्ये आलेले, त्यावेळी रुक्मिणी माता मनामध्ये विचार करते, आता मला मात्र भगवान परमात्म्या सोबत जर विवाह करायचा असेल ना, तर भगवान परमात्म्याला पत्र पाठवावं लागेल. आणि म्हणून रुक्मिणी माता आपल्या जवळचा एक ब्राह्मण, त्या ब्राह्मणांना बोलवते, सांगते, ब्राह्मण देवता, हे जे काही मी पत्र लिहित आहे ना, हे पत्र तुम्ही द्वारकेचा राजा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याकडे नेऊन द्या. ते पत्र रुक्मिणी माता त्या ब्राह्मणाच्या हातामध्ये देते. ब्राह्मण देवता ते पत्र घेऊन द्वारकेकडे निघालेले आहेत. ब्राह्मण देवता ते पत्र हातामध्ये घेतात. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला देण्यासाठी ते पत्र घेऊन द्वारकेमध्ये येतात आणि भगवान परमात्म्याला ते पत्र देतात. भगवान परमात्म्याने ब्राह्मणांना विचारलं, हे पत्र नक्की कुणाचं? ब्राह्मण देवता सांगतात, विदर्भ कन्या राजकुमारी रुक्मिणी यांनी हे पत्र तुमच्यासाठी लिहिलेलं आहे. हे पत्र तुम्ही श्रवण करा, हे पत्र तुम्ही ऐका. ज्यावेळेस भगवान परमात्मा ते पत्र पाहतात, भगवान परमात्मा ते पत्र वाचतात, त्या पत्रामधील असा मजकूर असतो. सर्वप्रथम रुक्मिणी माता भगवान परमात्म्याची स्तुती करत आहेत, भगवान परमात्म्याचं स्वरूप सांगतायत. कसं आहे भगवान परमात्म्याचं स्वरूप? अतिशय सुंदर असं भगवान परमात्म्याचं वर्णन रुक्मिणी माता त्या पत्रामध्ये करते. आणि भगवान परमात्म्याला त्या पत्रामधील मजकूर भगवान परमात्मा वाचत आहे. रुक्मिणी माता भगवान परमात्म्याला त्या पत्राद्वारे सांगतात, मला तुमच्या बरोबर विवाह करायचा आहे, परंतु माझा जो भाऊ आहे ना रुक्मी, हा माझा विवाह त्याचा जो मित्र शिशुपाल आहे, त्या शिशुपाला बरोबर माझा विवाह करणार आहे. कृपया तुम्ही यावं आणि मला घेऊन जावं आणि माझ्याबरोबर विवाह करावा. रुक्मिणी माता पत्राद्वारे भगवान परमात्म्याला विनंती करत आहे. पुढे पत्रामधील मजकूर असा असतो, जर तुम्हाला वाटत असेल अंतपुरामध्ये येऊन राजकन्येला कसं घेऊन जावं, जर राजकन्येला घेऊन जायचं असेल, तेथील राजकुमार असेल, सर्व सैन्य असेल, त्यांना मारावं लागेल, त्यांचा वध करावे लागेल. जर तुम्हाला असं वाटत असेल ना, तर आमची एक प्रथा आहे. कुलदेवतेचं अंबा मातेचं दर्शन करण्यासाठी जात आहे मंदिरामध्ये, तुम्ही त्या मंदिरामध्ये येऊन मला घेऊन जावं. रुक्मिणी माता त्या पत्राद्वारे भगवान परमात्म्याकडे विनंती करतात. आणि मग भगवान परमात्मा त्या ब्राह्मणांना घेऊन कौंढण्यपुराकडे, रुक्मिणी माता अंबा मातेच्या मंदिरामध्ये आलेल्या आहेत. अंबा मातेच्या मंदिरामध्ये ज्या वेळेस रुक्मिणी माता येतात, अंबा मातेकडे प्रार्थना करतात, अजून माझा श्रीकृष्ण परमात्मा मला नेण्यासाठी का आलेला नाहीत. अंबा मातेची स्तुती वर्णन करतात. खूप सुंदर अंबा मातेची स्तुती वर्णन करतात. अंबा मातेकडे प्रार्थना करतात, माझा जो प्राणप्रिय भगवान परमात्मा आहे, त्या भगवान परमात्म्याला लवकरात लवकर माझ्याजवळ पाठव. आणि मग भगवान परमात्मा रस्त्याने मार्गक्रमण करत तेथे आलेले आहेत. रस्त्याने भगवान परमात्मा मार्गक्रमण करत आहेत. रुक्मिणी माता मनामध्ये विचार करते, माझा भगवान परमात्मा अजून मला नेण्यासाठी का आलेला नाही. हा तुझ्या न माझ्या वाट्यासाठी सागर कुठे रबला रे भेट दे
तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला कान्हा रे भेट दे ना मला कृष्णा रे भेट दे ना मला कान्हा रे भेट दे ना मला भगवान परमात्म्याकडे रुक्मिणी माता विनंती करत आहेत. भगवान परमात्म्याला सांगते, देवा अरे इतका वेळ झाला तू अजून का आलास नाही, मला भेट दे. भगवान परमात्म्याकडे विनंती करत आहे, देवा मला तुझं दर्शन पाहिजे, माझ्या तुझं दर्शन मला घडव. आणि मग भगवान परमात्मा त्या मंदिरामध्ये येतात. रुक्मिणी मातेच्या संपूर्ण सहचारिणी भगवान परमात्म्याला पाहतात. रुक्मिणी मातेला जाऊन सांगतात, रुक्मिणी ज्या भगवान परमात्म्याची तू इतकी आतुरतेने वाट पाहत होती तो भगवान परमात्मा आलेला आहे. आणि मग माझा श्रीकृष्ण परमात्मा रुक्मिणी मातेला आपल्या रथामध्ये घेतो आणि तेथून पुन्हा द्वारकेकडे मार्गक्रमण करत आहे. ज्यावेळी रुक्मिणी मातेचा भाऊ रुक्मी याला कळतं आपल्या बहिणीचं हरण भगवान श्रीकृष्ण परमात्मा करून घेऊन चाललेला आहे, संपूर्ण सैन्याबरोबर भगवान परमात्म्यावरती आक्रमण करत आहे. भगवान परमात्मा रुक्मिणीच्या संपूर्ण सैन्याचा नाश करतात. रुक्मिणी मातेला घेऊन पुन्हा द्वारकेमध्ये येतात. ज्यावेळी भगवान परमात्मा रुक्मिणी मातेला घेऊन द्वारकेमध्ये येत आहे ना, त्यावेळी सर्व द्वारकेमध्ये आनंदाचं वातावरण आहे. आता माझ्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा विवाह पार पडणार आहेत. संपूर्ण द्वारकावासी वसुदेवजी देवकी अत्यंत आनंदामध्ये आहेत. माझा जो श्रीकृष्ण परमात्मा अगदी लहान होता आता मोठा झाला, आता त्याचा विवाह होणार आहे. आणि विवाहाच्या तयारी सुरू झाल्या बरं का. ज्यावेळेस भगवान परमात्म्याच्या आणि रुक्मिणी मातेच्या विवाहाच्या तयारी सुरू झालेल्या आहे. भगवान परमात्म्याचा विवाह द्वारकेमध्ये पार पडणार आहे. अनेक देवता असेल, ऋषीगण असेल, सर्वजण भगवान परमात्म्याच्या विवाह प्रसंगी एकत्रित येतात. भगवान परमात्म्याचा विवाहाचा शुभ मुहूर्त ठरलेला आहे. त्यावेळी ब्रह्मादी सर्व देवता असेल, यक्षगण असेल, गंधर्व असेल, सर्वजण भगवान परमात्म्याला भेटण्यासाठी भगवान परमात्म्याच्या विवाह प्रसंगी एकत्रित येतात. द्वारकेमध्ये आलेले आहे आणि सुंदर असा भगवान परमात्म्याचा विवाह द्वारकेमध्ये पार पडत आहे. सुंदर असा भगवान परमात्म्याचा विवाह आहे. सुंदर सजा दो मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना दो मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना दो मुझे श्याम सुंदर
राधे राधे जय हो सत्संग ने मेरी बात बनाई राधे सत्संग ने मेरी उन्हीं को जाने मुझे राधे राधे मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना दो मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना दो राधे 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 मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना दो मुझे श्याम सुंदर की रुक्मिणी माता ज्यावेळेस आपल्या सर्व सखींना सांगते अरे सखींनो माझा आता विवाह होत विवाह प्रसंग आलेला आहे तर मला मेहंदी लावा सर्व सखी रुक्मिणी मातेला मेहंदी लावतात भगवान परमात्मा आणि रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा थाटामाटामध्ये सुंदर असा विवाह मंडप आहे अनेक देवता भगवान परमात्म्याच्या विवाहाचे सासरे समुद्र देवता सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहे भगवान परमात्म्याची वरात लग्न मंडपामध्ये येते लग्न मंडपामध्ये ज्यावेळेस भगवान परमात्म्याची वरात आलेली आहे नवरा नवरी एकमेकाच्या समोर उभे राहिलेले आहे आणि मग सुंदर की दुल्हन बना दो मुझे श्याम बना दो मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना दो भगवान परमात्म्याचा सुंदर असा विवाह सोहळा पार पडत आहे भगवान परमात्मा आणि रुक्मिणी माता समोरासमोर उभी राहिलेली आहे त्यावेळेस ब्राह्मण देवता अंतरपाठ दोहींमध्ये ठेवतात अंतरपाठ ज्यावेळी दोहींमध्ये ठेवलेला आहे
सावधान शुभ मंगल सावधान सावधान तदेव लग्नं सुदनं तदेव ताराबलं चन्द्रबलवं तदेव विद्यापतिं देव लक्ष्मीपती वनदेव वधूवरांनी आपापल्या कुलदैवतेचे नाव घे जय हो दिल देशो देशावरा किती हर्षाने गाजतो किती हर्षाने गाजतो सोन्याचा वाशिक लगीन देवाचं लागत सोन्याचं बाशिक लग्न देवात लागत सोन्याचं बाशिक लग्न देवात लागत राजा विनकाजी सुंदरी कन्यावा राजा सोन्याचं बाशिक लगीन देवात लागत सोन्याचं बाशिक लगीन देवात लागल विठुरायाचा चढता उतरता जय हो राधे राधे सोन्याचं बाशिक लगीन देवाच लागत सोन्याचं बाशिक लगीन देवाच लागत या मलायदुरी गावात हो गजानन आज गणपती गजानन जय हो राधे राधे किशोर आले वराडी कोण कोण आले वराडी कोण कोण आले शंकर भगवान आले शंकर भगवान आले शंकर भगवान आले शंकर भगवान जय हो जय हो नवली नटली काळूबाई सुपारी फुटली 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 आदिवासी कोण कोण बोल कृष्ण भगवान की कृष्ण परमात्म्याचा सुंदर असा विवाह प्रसंग द्वारकेमध्ये भगवान परमात्म्याचा विवाह सर्व देवता यक्ष किन्नार सर्वांच्या उपस्थितीमध्ये भगवान परमात्म्याचा रुक्मिणी मातेबरोबर सुंदर असा विवाह प्रसंग पार पडलेला आहे. आपण
आपण सर्वांनी सुद्धा भगवान परमात्म्याचा विवाहाचा आनंद घेतलेला आहे. सुंदर असा भगवान परमात्म्याचा विवाह पार पडतो. भगवान परमात्म्याला 16,108 पत्न्या असतात बरं का. भगवान परमात्म्याचा पहिला विवाह रुक्मिणी मातेबरोबर होतो. तदनंतर भगवान परमात्मा सत्राजिताची कन्या असलेली सत्यभामा आणि जांबवंतजी, भगवान प्रभू रामचंद्रांचे निस्सीम भक्त जांबवंतजी यांची कन्या जांबुवती, ह्या दोघी भगवान परमात्म्याच्या 2 नंबरच्या 3 नंबरच्या पत्न्या. तदनंतर भगवान परमात्म्याला अनेक पत्न्या असतात. भगवान परमात्मा ज्यावेळेस एक वेळेचा प्रसंग सर्व देवता भगवान परमात्म्याकडे येतात. भगवान परमात्म्याला विनंती करतात, देवा तुमचा अवतार दुष्टांचं निर्दालन करण्यासाठी भूतलावरती झालेला आहे आणि या भूतलावरती एक भौमासूर नावाचा, नरकासूर नावाचा एक दैत्य अतिशय उन्मत्त झालेला आहे. आपण त्या दैत्याचा नाश करून आम्हाला या त्रासापासून, त्या दैत्याच्या त्रासापासून आमची सोडवणूक तुम्ही करा. भगवान परमात्म्याकडे विनंती करतायत. आणि मग भगवान परमात्मा सर्व देवांना आश्वस्त करून स्वतः सत्यभामेला आपल्या सोबत घेतात. गरुडावरती भगवान परमात्मा स्वार झालेले आहे. त्या भौमासुराच्या, नरकासुराच्या नगरीकडे निघालेले आहेत. ज्यावेळेस त्या नरकासुराच्या नगरी बाहेर भगवान परमात्मा येतात, भगवंताचं आगमन होतं. भगवान परमात्मा आपला पांचजन्य शंख त्या ठिकाणी आस्फुरत आहेत. शंख नादघोष त्या ठिकाणी करत आहे. ज्यावेळेस युद्ध ध्वनी, शंख ध्वनी ऐकल्यानंतर तो नरकासुर आपलं संपूर्ण सैन्य सज्ज करून नगराबाहेर युद्ध करण्यासाठी येतो. पाहतो तर काय, द्वारकेचा राजा भगवान श्रीकृष्ण परमात्मा आपल्याबरोबर युद्ध करण्यासाठी आलेला आहे. भगवान परमात्मा त्या ठिकाणी त्या दैत्याचा नाश करतात. त्या भौमासुराला या भूतलावरतून यमसदनीचा रस्ता भगवान परमात्मा दाखवत आहे. संपूर्ण देवांना निश्चिंत करतात. त्याच्या नगरीमध्ये ज्यावेळेस भगवंत प्रवेश करतात त्यावेळी त्या भौमासुराने भूतलावरतील 16,100 कन्या राजकुमारी यांना आपल्या कारागृहामध्ये बंदिस्त करून ठेवलेलं होतं. भगवान परमात्मा त्या संपूर्ण 16,100 राजकन्यांना आपल्या सोबत द्वारकेमध्ये घेऊन येतात. त्या सर्व राजकन्यांच्या आग्रहास्तव भगवान परमात्मा त्या 16,100 कन्यांसोबत सुद्धा विवाह करत आहेत. अशा प्रकारे भगवान परमात्म्याला 16,108 पत्न्या असतात. सुंदर असा भगवान परमात्म्यांच्या विवाहाचा प्रसंग भागवतामध्ये शुकाचार्यजी महाराज राजा परीक्षितीला श्रवण करवत आहे. राजा परीक्षिती शुकाचार्यजी महाराजांना सांगतात, राजा महाराज, तुम्ही जो काही मला प्रसंग ऐकवलात तो प्रसंग ऐकून माझे कर्ण तृप्त झालेले आहेत. आणखीन भगवान परमात्म्याचं विस्तृत चरित्र तुम्ही मला सांगावं. राजा परीक्षिती शुकाचार्य महाराजांकडे विनंती करत आहे. त्यावेळी शुकाचार्यजी महाराज राजा परीक्षितीला भगवान परमात्म्याच्या जीवनातील अनेक लीला सांगत आहेत, श्रवण करवत आहे. शुकाचार्यजी महाराज राजा परीक्षितीला सांगतात, राजन, भगवान परमात्मा अत्यंत दयाळू होता. भगवान परमात्म्याने जो काही अवतार धारण केलेला आहे तो दुष्टांचं निर्दालन करण्यासाठी भगवान परमात्म्याने भूतलावरती अवतार धारण केला होता. आणि ह्याच आपलं कार्याच्या अनुषंगाने आपलं कार्य पूर्ण करण्यासाठी त्यावेळी अनेक राजे महाराजे उन्मत्त झालेले होते. त्या संपूर्ण राजे महाराजांचा नाश करण्यासाठी भगवान परमात्म्याने अवतार धारण केलेला होता. भगवंत पौंड्रक असेल, काशी नरेश असेल, अनेक दुष्ट राजांचा नाश करतायत. सुंदर असा प्रसंग
परीक्षितीजी महाराज यांना शुकाचार्यजी महाराज श्रवण करवत आहे. भगवान परमात्म्याच्या चरित्रातील एक सुंदर अशी कथा महाराज परीक्षिती राजाला श्रवण करवतात. राजा, माझा भगवान परमात्मा किती दयाळू आहेत हे तू बघितलं. माझा भगवान परमात्मा किती कृपाळू पण आहेत हे आपण बघितलं. भगवान परमात्म्याच्या चरित्रातील एक प्रसंग तुला श्रवण करवतो. परीक्षिती महाराज यांना शुकाचार्यजी सांगतात, भगवान परमात्म्याचा लहानपणीचा मित्र सुदामा, लहानपणी भगवान परमात्मा आणि सुदामा सांदीपणी ऋषींकडे सोबत शिक्षण घेत होते. अध्यात्माचं शिक्षण सोबत सुदामाने आणि भगवान परमात्म्याने घेतलेलं आहे. तर भगवान परमात्मा तदनंतर भगवान परमात्म्याचं आगमन मथुरेमध्ये होतं, नंतर द्वारकेमध्ये होतं. परंतु हा सुदामा ब्राह्मण अतिशय गरीब होता. आपल्या घरी ज्यावेळेस सुदामा ब्राह्मण आलेला होता, लहानपणापासून अतिशय गरिबीची परिस्थिती त्या सुदामा ब्राह्मणाची होती. त्याचा विवाह झाला. त्याच्या पत्नीचं नाव सुशीला. अनेक बालके त्याला आहेत. त्या सुदामाच्या घरी कधी त्याला भक्षण करण्यासाठी अन्न नसत. भिक्षा मागत भगवान परमात्म्याचं नामचिंतन तो सुदामा ब्राह्मण करायचा. गल्लीमध्ये जायचा, भगवान परमात्म्याचं नामचिंतन करत जी काही भिक्षा मिळेल ती भिक्षा घरी घेऊन यायचा आणि तदनंतर भगवान परमात्म्याचं स्मरण करत आपल्या संपूर्ण परिवारासोबत तो सुदामा ब्राह्मण भगवान परमात्म्याचं नामस्मरण करत ते भोजन करत असत. अतिशय दयनीय अवस्था त्या सुदामा ब्राह्मणाची झालेली होती. एक वेळचा प्रसंग, सुदामा ब्राह्मणाला त्याची पत्नी सुशीला आपल्या पतिदेवांना सांगते, हो मी ऐकलं लहानपणी तुमचा मित्र भगवान श्रीकृष्ण परमात्मा होता म्हणे. अहो तो तर आता द्वारकेचा राजा झालेला आहे आणि आपण अशा दरिद्री अवस्थेमध्ये आहोत. तुम्ही एक काम करा, तुम्हाला जर वाटत असेल ना आपली दरिद्री अवस्था निघून जावी, आपण अधिक संपन्न व्हावं, भरभराटीला आपला संसार यावा, तर तुम्ही भगवान परमात्म्याकडे जाऊन काहीतरी मागावं. सुशीला त्या आपल्या पतींना सुदामा ब्राह्मणाला सांगत आहे, निवेदन करते. त्यावेळेस सुदामा ब्राह्मण भगवान परमात्म्याला भेटण्यासाठी म्हणून द्वारकेकडे जाण्यासाठी सर्व तयारी करतो. परंतु मनामध्ये विचार करतो, मी भगवान परमात्म्याकडे जाणार आहे, तो द्वारकेचा राजा आहे, द्वारका नरेश आहे आणि त्या भगवान परमात्म्याकडे जर मला जायचं असेल ना तर मला त्या भगवंताला काहीतरी घेऊन जावं लागेल. द्वारकेचा राजा आहे तो आणि मी तर इतका गरीब आहे, मी त्या भगवंताला काय घेऊन जाऊ शकतो. मनामध्ये विचार करत आहे. त्यावेळेस त्याची पत्नी ती सुशीला आपल्या घरामध्ये पाहते तर काही नसतं घरामध्ये. एका ठिकाणी थोडे तिला पोहे सापडतात. ती पोहे घेती, आपल्या पतिदेवांकडे देते. आपल्या पतिदेवांना सांगत आहे, पतिदेव हे पोहे तुम्ही भगवान परमात्म्याला अर्पण करा. मी ऐकलेला आहे तो जो भगवान परमात्मा आहे ना अत्यंत दयाळू आहेत, कृपाळू आहेत. भक्त त्याला जे काही शुद्ध मनाने अंतकरणाने अर्पण करतो भगवान परमात्मा ते सर्व भावाने जर दिलेलं असेल तर ते ग्रहण करतो. आपण सर्व हे भगवान परमात्म्याचं नामचिंतन करत आहे. तुम्ही हे थोडेसे पोहे घ्या आणि त्या द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण परमात्म्याकडे नेऊन द्या. नक्की तो आपली ही भेट वस्तू मान्य करेल. आणि मग सुदामा ब्राह्मण ते थोडे पोहे घेतो, कोरडे पोहे घेतो, भगवान परमात्म्याकडे निघालेला आहे. परंतु भगवान परमात्म्याची नगरी कोणती? द्वारका नगरी हे त्याला माहिती असतं. परंतु ती द्वारका नगरी नक्की कोठे आहेत, कोणत्या दिशेला आहे विचारत विचारत तो सुदामा ब्राह्मण रस्त्याने मार्गक्रमण करत आहे. भगवान परमात्म्याला विनंती करत आहे, भगवान परमात्म्याचं नामचिंतन करत आहे. देवाला विनंती करतो, देवा अरे तुझी नगरी खूप दूर आहे, मला तिथपर्यंत यायचं आहे, काहीतरी कृपा कर. भगवान परमात्म्याला विनंती करत आहे. दूर नगरी बडी दूर नगरी
दूर नगरी बड़ी दूर नगरी श्याम दूर नगरी बड़ी दूर नगरी नगरी काना दूर नगरी बड़ी दूर नगरी बड़ी दूर नगरी ओ दूर नगरी बड़ी दूर नगरी परमात्म्याचं नामचिंतन करत रस्त्याने मार्गक्रमण करत आहे. भगवान परमात्म्याकडे विनंती करतो, देवा अरे तुझी जी द्वारका नगरी आहे ना खूप दूर आहे. मला तुला भेटण्यासाठी त्या द्वारका नगरीमध्ये यायचं आहे. योग मायेद्वारे त्या सुदामा ब्राह्मणाला एका वृक्षाखाली झोप लागते आणि मग भगवान परमात्मा योग मायेच्या आश्रयाने त्या सुदामा ब्राह्मणाला क्षणार्धात द्वारका नगरीमध्ये आणून ठेवते. ज्यावेळेस सुदामा ब्राह्मण आपले डोळे उघडून पाहतो, आपण कोणत्या तरी नगरीमध्ये आलेलो आहेत. अतिशय अप्रतिम अशी नगरी दिसत आहे. नक्की ही नगरी कोणती? एका मनुष्याला विचारतो, अरे बाबा ही सुंदर अशी दिसणारी नगरी नक्की कोणाची? आणि मग त्यावेळेस तो मनुष्य सुदामा ब्राह्मणाला सांगत आहे, ब्राह्मण देवता ही नगरी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची द्वारका नगरी आहे. ज्यावेळेस माझ्या श्रीकृष्ण परमात्म्याची ही द्वारका नगरी आहे ही ऐकल्यानंतर सुदामा ब्राह्मण अतिशय आनंदित होतो बरं का. मनामध्ये विचार करतो, मी माझ्या भगवान परमात्म्याच्या नगरीला आलो. नव्हे माझ्या भगवंतानेच मला त्याच्या नगरीमध्ये आणून ठेवलं. भगवंताचे आभार व्यक्त करत आहे. आता भगवंताला भेटण्यासाठी मार्गक्रमण करत जेथे भगवंताचा महल आहे, भगवंताच्या महलाच्या बाहेर 2 द्वारपाल उभे आहे. त्या द्वारपालांना विनंती करत आहे, द्वारपालांनो मला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला भेटायचं आहे. परंतु ते द्वारपाल भगवंताला भेटण्यासाठी त्या सुदामा ब्राह्मणाला जाऊ देत नाही बरं का. तो सुदामा ब्राह्मण खूप अशी विनंती त्या द्वारपालांना करतो. द्वारपालांना सांगतो, द्वारपालांनो अरे तो जो कृष्ण आहे तो लहानपणीचा माझा मित्र आहे. माझ्या लहानपणीच्या मित्राला भेटण्यासाठी तुम्ही मला अडवत आहात, मला अडवू नका. द्वारपालांकडे विनंती करतात, अरे द्वारपालो जय हो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, के दर पे सुदामा गरीब गया है, के दर पे सुदामा गरीब गया है. कन्हैया से दो अरे द्वारपालो कन्हैया से दो
बाला दो कन्हैया के दो इधर पे सुदामा गरीबा गया इधर पे सुदामा गरीबा गया सुदामा ब्राह्मण भगवान परमात्म्याला भेटण्यासाठी त्या द्वारपालांना विनंती करतो. द्वारपालांना सांगत आहे, द्वारपालांना तुमचा जो श्रीकृष्ण परमात्मा आहे ना, लहानपणीचा मित्र आहे माझा. त्या कृष्णाला जाऊन सांगा तुझा लहानपणीचा मित्र सुदामा ब्राह्मण आलेला आहे. माझी जी काही अवस्था आहे ती अवस्था तुम्ही कृष्णाला सांगा. न सर पे है पगड़ी वतन पे आया बता दो बता दो कन्हैया को नाम है सुदामा बता दो कन्हैया को नाम है सुदामा सर पे है पगड़ी जाना बता दो कन्हैया को नाम है सुदामा बता दो कन्हैया को नाम है सुदामा अरे द्वारपालो कन्हैया के दो अरे द्वारपालो कन्हैया के दो ये मिलने करीबा गया ये मिलने सुदामा करीबा गया करीबा तो सुदामा ब्राह्मण त्या तुम्ही जाऊन एकदा त्या परमात्म्याला सांगा तर खरं की तुझा लहानपणीचा मित्र तुला भेटण्यासाठी आलेला आहे. द्वारपाल एक द्वारपाल त्या ब्राह्मणाचा हट्ट पाहून भगवान परमात्म्याकडे येतो. भगवान परमात्म्याकडे ज्या वेळेस द्वारपाल येतो भगवान परमात्म्याला सांगतो देवा, भगवान परमात्म्याला सांगतो देवा, द्वारावरती एक ब्राह्मण आलेला आहे आणि ते ब्राह्मण महाशय सांगतात मी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा मित्र आहे, तुमचा मित्र आहे असं तो ब्राह्मण सांगत आहे. भगवान परमात्मा त्याला नाव विचारतात, त्या ब्राह्मणाचं नाव काय आहे मला सांग. द्वारपाल भगवान परमात्म्याची विनंती ऐकून भगवान परमात्म्याला सांगतात त्या ब्राह्मणाचं नाव सुदामा ब्राह्मण आहे. ज्या वेळेस भगवान परमात्मा सुदामाचं नाव ऐकतात ना, भगवान परमात्मा पळत पळत सुदामाच्या भेटीसाठी येतात आणि सुदामा भगवान परमात्म्याला ज्या वेळेस दिसतो ना, भगवान परमात्मा कडकडून अशी मिठी सुदामा ब्राह्मणाला मारतात. हाँ सुदाम जी को देख के श्याम हंसे सुदाम जी को देख के हाँ सुदाम जी को देख के श्याम हंसे हम तुम मित्र बाल बन के सुदाम जी को नाम से हम तुम मित्र बाल बन हम तुम मित्र बाल बन के हम तुम मित्र बाल बन के राम जी को देख के श्याम हंसे सुदाम जी को देख के श्याम हंसे ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सुदामा ब्राह्मणाला बघितलं, भगवान श्रीकृष्ण परमात्मा अत्यंत आनंदित झालेले आहेत. माझा लहानपणीचा मित्र सखा माझा सुदामा इतक्या दिवसानंतर मला भेटण्यासाठी आलेला आहे. तर सुदामाला
विनंती करतात सुदामेला, सांगतात सुदामा अरे कुठे होतास इतक्या दिवस. सुदामाला घेऊन आपल्या राजमहालाकडे प्रस्थान करतात. राजवाड्यामध्ये येतात. सुदामा ब्राह्मणाला एका आसनावरती बसवतात. स्वतः भगवान परमात्मा दुसऱ्या आसनावरती विराजमान झालेले आहे. भगवान परमात्मा सुदाम्याला त्याची खुशाली विचारतात. सुदाम्याला सांगतात सुदामा अरे तुला माझी आज आठवण आली का रे. इतके दिवस झाली तुम्हाला भेटण्यासाठी आला नाही. रोज करत असतो परंतु मला तुझी नगरी माहिती नव्हती. तुझ्याच कृपेमुळे आज मला येथे येण्याचा प्रसंग लाभला. येथे मला येता आलं. तुझ्याच कृपेमुळे मला इथे येता आलं. भगवान परमात्म्याची विनंती करत आहेत. त्यावेळेस भगवान परमात्मा आपल्या ज्या काही राणी आहेत, भगवान परमात्म्याच्या 16,108 राण्या, भगवान परमात्मा सर्वप्रथम रुक्मिणी मातेला आज्ञा करतात. रुक्मिणी माझा सखा आहे. माझ्या सख्याचा पाहुणचार चांगल्या पद्धतीने करा. सर्व भगवान परमात्म्याच्या पत्नी सर्वप्रथम सुदामा ब्राह्मणाचं दर्शन घेण्यासाठी येतात. भगवान परमात्म्याचे अतिशय प्रिय मित्र आहेत सुदामा ब्राह्मण. सर्वप्रथम रुक्मिणी माता दर्शन घेते. रुक्मिणी माता ज्या वेळेस दर्शन घेते, सुदामा ब्राह्मण रुक्मिणी मातेला आशीर्वाद देतात. आयुष्यमती भव, सौभाग्यवती भव, पुत्रवती भव. रुक्मिणी माता निघून जातात. तदनंतर सत्यभामा येते. सत्यभामा सुद्धा भगवान परमात्म्याचे प्रिय मित्र सुदामा या सुदाम्याचं दर्शन घेत आहे. सुदामा ब्राह्मण सत्यभामेला सुद्धा आशीर्वाद देतात. आयुष्यमती भव, सौभाग्यवती भव, पुत्रवती भव. पुन्हा सत्यभामा निघून जात आहे. जांबवती येते. जांबवती सुद्धा दर्शन घेते. पुन्हा तेच आशीर्वाद देतात. एक एक करत भगवान परमात्म्याच्या 8ही पत्न्या दर्शन घेतात. हळूहळू सुदामजींचा एक एक आशीर्वाद कमी होत जातो बरं का. सुदामजी एक एक आशीर्वाद कमी करत आहे. आणि ज्या वेळेस अनेक पत्नी समोर दिसतात, भगवान परमात्म्याला विनंती करतात. भगवान परमात्म्याला सांगतात कृष्णा अरे अशा किती पत्नी आहेत तुला. भगवान परमात्मा सांगतात आता तर 8च पत्न्या झाल्या आहेत. अजून 16,100 पत्न्या दर्शन घेण्याच्या बाकी आहे. सुदामा ब्राह्मण हात जोडतो, देवाला सांगतो देवा मला क्षमा कर. मी इतक्यांना आशीर्वाद काही देऊ शकणार नाही. मी लांबूनच सर्वांना आशीर्वाद देत आहे. बस सुदामा ब्राह्मणाचा तिथे पाहुणचार करत आहे. भगवान परमात्मा एकदा सुदामा ब्राह्मणाला विचारतात माझ्या वहिनीने माझ्यासाठी काहीतरी पाठवलं असेल ते मला तू खाण्यासाठी दे. माझ्या वहिनीने माझ्यासाठी काहीतरी भेटवस्तू पाठवली नक्की असेल ती मला तू दे. सुदामा ब्राह्मण आता घाबरत आहे बरं का. भगवान परमात्म्याचं स्वरूप पाहतात. भगवान परमात्म्याचं ऐश्वर्य पाहतात. मनामध्ये विचार करतात माझ्या कृष्णाचं इतकं सौभाग्य आहे, इतकी संपत्ती आहे, इतकं वैभव आहे आणि या कृष्णाला मी द्यायचं तर काय. मुष्टीभर पोहे नाही. हे पोहे काही मी भगवान परमात्म्याला देणार नाही. लपवून ठेवत आहे. भगवान परमात्मा सुदाम्याला विनंती करतात तू जे काही आणलं असेल ते मला दे. सुदामा ब्राह्मण लपून ठेवलेलं आहे तर पोहे लपून ठेवतो, देत नाही. शेवटी भगवान परमात्मा त्याच्या हातामधून ते पोहे घेतात. आणि ज्या वेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने ते पोहे खाल्ले ना, भगवान परमात्मा अत्यंत आनंदित होत आहे. अत्यंत आनंदित होत आहे भगवान परमात्मा. रुक्मिणी माता असेल, सत्यभामा माता असेल, जांबवती असेल, सर्वांना ती पोहे थोडे थोडे देत आहे. भगवान परमात्म्याला इतका आनंदी पाहून सुदामा ब्राह्मण सुद्धा अत्यंत आनंदित होत आहे. मनामध्ये विचार करतो अरे किती दयालू आहे माझा भगवान परमात्मा, माझा सखा. अरे त्याच्या सोबत इतकं ऐश्वर्य आहे, इतकं धन संपत्ती आहे, इतकी त्याला भोग आहे. आणि हा कृष्ण परमात्मा माझ्या एवढ्याशा कोरड्या पोह्यांवरती खुश होतो, इतका आनंद व्यक्त करतो. सुदामा ब्राह्मणाला सुद्धा अत्यंत आनंद होत आहे. आणि मनामध्ये विचार करतो हा कृष्ण परमात्मा आता मला
परत जाताना नक्की काहीतरी देईन विचार मनामध्ये करत आहे. माझ्या घरी माझी पत्नी मुलं उपाशी राहिले असेल, मला त्यांच्या सोबत जावं लागेल, त्यांच्याकडे जावं लागेल. आणि मग एक दिवशी भगवान परमात्म्याला विनंती करतो, देवा मी खूप दिवस तुझ्या द्वारका नगरीमध्ये पाहुणचार केला, आता मला माझ्या गावी जावं लागेल. माझी पत्नी असेल, माझी मुले आहे, माझी वाट पाहत आहे, मला जावं लागेल. सुदामा ब्राह्मण निघतात. भगवान परमात्मा तरीही त्यांना काहीही देत नाही. सुदामा ब्राह्मण मनामध्ये विचार करतात, देवाने जर मला काही दिलं नाही, कोणत्या तोंडाने मी माझ्या पत्नीकडे जाऊन पत्नीला सांगू, माझ्या देवाने माझ्या सख्याने मला काहीही दिलं नाही, आता काय करायचं. भगवान परमात्मा सुदाम्याचा निरोप घेतात. सुदामा पुन्हा रस्त्याने मार्गक्रमण करत आहे, रस्त्याने चाललेला आहे. सुदाम्याला वाटतं माझ्या कृष्ण परमात्म्याने मला काहीही दिला नाही, परंतु तो भगवान परमात्मा होता बरं का. भगवान श्रीकृष्ण परमात्मा विश्वकर्म्याला आदेश देतात, जेथे माझा मित्र सखा सुदामा राहत आहे तेथे जा, सुंदर अशी सुदामापुरी सुवर्ण नगरी तेथे स्थापन कर, माझ्या सुदाम्याला अतिशय वैभवशाली कर. त्या सुदामा ब्राह्मणाच्या घरी येतात. त्यांची जी पत्नी आहे त्या पत्नीकडे जातात. त्या सुशीलेला सांगतात, मला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने पाठवलेला आहे, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा मला आदेश आहे, माझा जो काही सुदामा मित्र आहे ना, म्हणजे तुझे पती, ज्यांना वैभव संपन्न कर. त्यावेळी ती सुशीला सुदाम्याची पत्नी होती. ती सुद्धा विश्वकर्माला सांगते, महाराज भगवंताने आज्ञा दिलेली आहे, मला श्रीमंत कर, परंतु मी स्वतः श्रीमंत होणार नाही. मी इतके दिवस ज्या परिसरामध्ये भिक्षा मागितली, भिक्षा मागून माझा उदरनिर्वाह केला, त्या परिसरामध्ये जितकी काही मंडळी राहत आहे ना, सर्वांना तुम्ही सुवर्णाचे घर बांधून दिले पाहिजे, तरच मी तुमच्याकडून आमचं सुद्धा घर चांगलं करून घेईन. विश्वकर्मा भगवंताची विनंती मान्य करून, त्या सुशीलेची विनंती मान्य करून संपूर्ण सुदामा ब्राह्मणाच्या आजूबाजूला असलेला संपूर्ण परिसर सुवर्णाची नगरी त्या ठिकाणी स्थापन करत आहे. त्या नगरीचं नाव सुदामपुरी ठेवतात. सुदामपुरीमध्ये ज्यावेळेस हा सुदामा ब्राह्मण मार्गक्रमण करत असताना त्या सुदामपुरीमध्ये येतो, पाहतो तर काय मनामध्ये विचार करतो, आणि येथेच तर माझं घर होतं, आता माझं घर दिसत नाही. मनामध्ये विचार करतो, नाही मी दुसरीकडे आलेलो आहे. त्यावेळेस ती त्याची पत्नी सुशीला त्याला पाहते, त्याच्या जवळ येते, सांगते, अहो ती दुसरी तिसरी नगरी नसून ही तुमचीच नगरी आहे, हे तुमचंच घर आहे, आणि मी तुमचीच पत्नी आहे. सुदाम्याला विश्वास पटत नाही. त्यावेळेस संपूर्ण मंडळी बाहेर येते. संपूर्ण आपल्या परिसरातील मंडळींना पाहून मग सुदाम्याला विश्वास पटतो, नक्की माझ्या श्रीकृष्ण परमात्म्याने माझ्यावरती कृपा केली आहे, करुणा केली आहे माझ्या कृष्णाने माझ्यावरती. मला न सांगता माझ्या घरामध्ये माझा परिसर सुवर्णाची नगरी येथे स्थापन केलेली आहेत. अरे मी तर द्वारकेमधून जेव्हा परत आलो, मनामध्ये विचार करत होतो, देवाने मला काहीही दिलं नाही. अरे परंतु तो दयालू कृपालू भगवंत कोणालाही रिकाम्या हाताने पाठवत नाही. मला त्याने सुवर्णाची नगरी येथे दिलेली आहेत. सुदामा ब्राह्मण आपल्या घरामध्ये जातो, सुखी जीवन पुढे जगत आहे. परीक्षिती राजाला शुकाचार्यजी महाराज आपला कथाभाग सांगत आहे, माझा भगवंत इतका दयालू आहे, इतका कृपालू आहे, त्या भगवंताने आपल्या गरीब अशा मित्राला श्रीमंत केलं. इतकंच नव्हे, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला आपल्या भक्ताच्या संपूर्ण मनोकामना पूर्ण करत असतो. पुढील कथाभाग सांगत आहे. परीक्षिती राजाला सांगतात, भगवान परमात्म्याचं ज्यावेळेस अवतार कार्य संपुष्टात येतं ना, भूलोकावरील भगवान परमात्म्याचं अवतार कार्य संपत आहे, त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्मा मनामध्ये विचार करतात, माझा इतका परिवार आहे, इतके यादव वृंद माझा आहे,
मी जर भूलोकावरतून निघून गेल्यानंतर हे जे काही माझा परिवार आहे, माझे यदुवंशीय आहेत, ते भूतलावरती नंतर मनुष्यांना त्रास देतील, यांचा सुद्धा नाश केला पाहिजे. कारण एखाद्याकडे जर शक्ती आली ना, तर तदनंतर त्याचं गर्भात रूपांतर होत असतं. भगवंत मनामध्ये विचार करतात, मी जर भूतलावरतून निघून गेलो तर हे जे यदुवंशी आहे, माझे वंशज आहे, यांच्या मनामध्ये अहंकार निर्माण होऊन हे सर्व जगताला त्रास देतील. म्हणून भगवंत आपल्या संपूर्ण परिवाराला, यदुवंशाला नष्ट करण्यासाठी प्रयत्न करतात. भगवंताचा पुत्र सांब एकदा आपल्या मित्रांसोबत खेळ खेळत असताना गर्भवती स्त्रीचं रूप धारण करून मार्गक्रमण करत असणाऱ्या एका ऋषींकडे जातो. ऋषींना विनंती करतो, महाराज, माझ्या पोटामध्ये जे काही बालक आहे, कन्या आहे की पुत्र आहे, तेवढं मला तुम्ही सांगा. ते ऋषी मनामध्ये अंतर्ज्ञानाने जाणतात. ऋषींना क्रोध अनावर होतो. ऋषी त्या सांबाला श्राप देतात, तुझ्या पोटामधून एक मुसळ बाहेर पडेल आणि त्या मुसळापासून तुझ्या संपूर्ण वंशाचा नाश होईल. आणि खरंच ज्या वेळेस तो आपली साडी सोडत आहे, आपले पुरुषाचे वस्त्र परिधान करत असताना खाली एक मुसळ पडतं. सर्व वृत्तांत बलरामादी सर्व महात्मांना जाऊन ही लहान मुलं बालक सांगत आहे. त्यावेळी यदुवंशाचे श्रेष्ठतम महात्मे आता काय करायचं मनामध्ये विनंती करतात, विचार करतात. आणि मग ते मुसळ घेतात, त्या मुसळाचा बारीक असा चुरा करतात आणि समुद्रामध्ये फेकून देतात, समुद्रामध्ये टाकून देतात. परंतु ते मुसळ समुद्रावरती तरंगत तरंगत, त्या मुसळाचा बारीक असा चुरा समुद्रावरती तरंगत तरंगत काठापर्यंत येतो आणि त्याचं गवतामध्ये रूपांतर होतं. तृणामध्ये ज्यावेळेस त्याचं रूपांतर झालेलं आहे, एक वेळेचा प्रसंग, भगवान परमात्मा सर्व गोपाळांना घेऊन, सर्व आपल्या सवंगड्यांना, आपल्या संपूर्ण नगरवासियांना, द्वारकावासियांना, बलरामजींना सर्वांना सूचना करतात, आता मला या भूतलावरतून निघून जायचं आहे. त्यामुळे माझी जी काही ही द्वारका नगरी आहे ना, ही द्वारका नगरी सुद्धा समुद्रामध्ये विलीन होणार आहे. तुम्ही सर्व ही द्वारका नगरी सोडून बाहेर या. सर्व नगरवासी द्वारका नगरी सोडून समुद्रातून बाहेर येतात आणि मागे वळून पाहतात तर काय सुंदर अशी आपली द्वारका नगरी समुद्रामध्ये विलीन होत आहे. संपूर्ण जलमय द्वारका नगरी होत आहे. भगवान परमात्मा सर्व आपल्या यादव वृंदांना घेऊन जंगलामध्ये आश्रयाला आहेत. सर्व यादव त्या ठिकाणी उन्माद करत आहे. शेवटी बलराम दादा समुद्राच्या तीरावरती जातात. ते तृण हातामध्ये घेतात. ज्या वेळेस एक गवत हातामध्ये बलराम दादांनी घेतलं, त्या तृणापासून मुसळाची निर्मिती होते. सर्व यादव वृंद तो प्रकार पाहतात. सर्वजण जातात. अतिशय एकमेकावरती चिडलेले, एकमेकाचा द्वेष करणारे ते यादव सर्वजण जातात. ते तृण हातामध्ये घेतात आणि त्या तृणाचं मुसळामध्ये रूपांतर होत आहे. हातामध्ये मुसळ घेतात आणि एकमेकाला मारून टाकतात. संपूर्ण यदुवंशाचा त्या मुसळापासून नाश होत आहे. संपूर्ण यदुवंश तेथे संपन्न समाप्त होत आहे. सर्व यदुवंश नष्ट झाल्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्मा बलरामजी आपल्या स्वरूपामध्ये, सर्प स्वरूपामध्ये येऊन जमिनीमध्ये निघून जातात. भगवान परमात्मा एकटे राहतात. भगवान परमात्मा आपला प्रिय सखा उद्धवाला आपल्या जवळ बोलवतात. उद्धवाला उपदेश करतात. भगवान परमात्मा एका वृक्षाखाली जातात. त्या वृक्षाखाली पायावरती पाय ठेवून बसलेले आहेत, विश्रांती घेत आहे. त्यावेळी एक व्याध भगवान परमात्म्याला न पाहता तेथे येतो.
तो व्याध ज्या वेळेस त्या ठिकाणी आल्यानंतर पाहतो तर काय समोर त्याला भगवान परमात्म्याचे चरण कमल दिसतात. तो मनामध्ये विचार करतो हे नक्की एखादं हरण असेल. लक्ष वेध त्या ठिकाणी करतो. भगवान परमात्म्याला ज्या वेळेस भगवान परमात्म्याच्या पायाला बाण लागत आहे ना, तो व्याध भगवान परमात्म्याच्या जवळ येतो. पाहतो तर काय भगवान श्रीकृष्ण परमात्मा हे भगवंताच्या पाया पडतो. भगवंताला विनंती करतो, देवा मला क्षमा करा, चुकून माझ्याकडून तुम्हाला बाण लागला. भगवान परमात्मा त्याला सांगतात, काळजी करू नकोस, ही सर्व विधी लिखित आहे, ही सर्व माझीच लीला आहे, तू काळजी करू नकोस. आणि मग भगवान परमात्मा तेथे आपला देह ठेवतात. भगवान परमात्म्याच्या देहामधून तेज पुंज अशी दिव्य ज्योत बाहेर येते. सर्व देवता मी प्रथम दिवशी सुद्धा कथेमध्ये सांगितलं तुम्हाला, सर्व देवता मनामध्ये विचार करतात आता माझा परमात्मा माझ्याकडे येईल, माझ्या लोकाला येईल. शिवजी मनामध्ये विचार करतात भगवान परमात्मा आता माझ्या लोकाला येईल. इंद्रादी देवता मनामध्ये विचार करतात भगवान परमात्मा आता स्वर्गामध्ये येईल. परंतु भगवान परमात्म्याच्या शरीरामधून निघालेलं ते तेज श्रीमद भागवत ग्रंथामध्ये विलीन होत आहे. सर्व देवता हा प्रकार पाहतात. भगवान परमात्मा स्वतः श्रीमद भागवत ग्रंथ जो काही व्यास मुनींनी रचलेला आहे, तर भगवान परमात्म्याचं चरित्र गायलेलं आहे. त्या चरित्रामध्ये त्या ग्रंथामध्ये भगवान परमात्म्याचं तेज या ग्रंथामध्ये विलीन होत आहे. तेनेयम वाङ्मयी मूर्ती प्रत्यक्ष वर्तते हरे. भगवान परमात्म्याचं ही वाङ्मय स्वरूप आहे. आणि या वाङ्मय स्वरूपाचं आम्ही आज 7 दिवसापासून श्रवण करत आहोत. भगवान परमात्म्याची ही जी काही लीलांची कथा आहेत, हे वाङ्मय स्वरूप आहे. हे आम्ही गेली 6 दिवसापासून श्रवण करत आहोत. भगवान परमात्म्याचं चरित्र श्रवण का करायचं, भगवान परमात्म्याच्या लीला श्रवण का करायच्या. आम्हाला जर वाटत असेल या संसारामधील जी काही मोहमाया आहे, या मोहमायेपासून आपली सुटका व्हावी, तर आपण भगवान परमात्म्याचं चरित्र श्रवण केलं पाहिजे, भगवान परमात्म्याचं ध्यान केलं पाहिजे. या अनुषंगाने गेली 7 दिवसापासून आम्ही भगवान परमात्म्याचं चरित्र श्रवण करत आहोत. भगवान परमात्म्याच्या चरित्राने दुःखाचा नाश होतो. वास्तविक पाहता या भूतलावरती जे काही मनुष्य आहेत, सर्वजण दुःखाने त्रासलेले आहेत, सर्वजण दुःखी आहेत. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन में न रहे उदास, थोडे थोडे सब दुखी, सुखी राम के दास. सुभाषितकाराने एका ठिकाणी वर्णन केलेलं आहे. कोणी आपल्याला धन मिळत नाही म्हणून दुखी आहेत, कोणी आपल्या शरीराच्या व्यथांमुळे दुखी आहेत, अनेक जण वेगवेगळ्या कारणांमुळे दुखी आहेत. आणि ह्या दुःखापासून जर वाटत असेल आपलं निवारण व्हावं, भगवान परमात्म्याचं चरित्र आम्ही श्रवण केलं पाहिजे. ह्याच अनुषंगाने गेली 7 दिवसापासून आम्ही भगवान परमात्म्याचं चरित्र श्रवण करत आहोत. सुंदर असं भगवान परमात्म्याचं चरित्र या ठिकाणी आम्ही श्रवण केलं. आपल्या कथेची वेळ समाप्त झालेली आहे, म्हणून तुम्हा सर्वांना मी विनंती करत आहे, सर्वांनी आज आपल्या कथेचा शेवटचा दिवस असल्याने श्रीमद भागवत ग्रंथाचं पूजन करावं. इतक्यात मी तुम्हाला सांगितलं, भागवत ग्रंथ म्हणजे स्वतः भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं स्वरूप आहे. वाङ्मय मूर्ती भगवंताची आहेत. सर्वांनी आरती झाल्यानंतर भगवंताचं पूजन करावं. आजच्या कथेसाठी अनेक दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सिंथसायझरची साथ करणारे आमचे गंगाराम महाराज गटखळ असेल, गायनाचार्य गोरख महाराज असेल, त्याचप्रमाणे तबलची आपले महेश महाराज भगत आहेत, ढोलकीवरती सेवा करणारे विनोद महाराज असेल, आपल्याला आज पॅडची सुविधा उपलब्ध करून देणारे आपले गणेश महाराज हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. गणेश महाराज गटखळ यांचंही मी आभार व्यक्त करतो. त्यांच्या पत्नी सुंदर अशा गायिका सविताताई ह्याही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचेही मी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आज आपल्या स्वानंद वारकरी शिक्षण संस्थेमध्ये चालू असलेला आध्यात्मिक बालसंस्कार शिबिर
या बाल संस्कार शिबिराचा आजचा 7वा दिवस, कथेचा शेवटचा दिवस, आमचे गुरुवर्य हरिभक्त पारायण विजय महाराज चव्हाण हे दरवर्षी या मे महिन्यामध्ये सुंदर असं शिबिराचं आयोजन करत असतात. ह्याही वर्षी अगदी उत्साहामध्ये या शिबिराचं आयोजन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. आरतीची तयार करा. या शिबिरामध्ये त्यांनी मला श्रीमद भागवत कथा सांगण्याचा आग्रह केला. मी माझ्या वाणीप्रमाणे, ज्याप्रमाणे सद्गुरूंनीच गुरुवर्यांनीच मला जशी बुद्धी दिली त्या पद्धतीने मी येथे कथा तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न केला. जे काही बरोबर असेल ते माझ्या वाणीचे माझ्या सद्गुरूंचं आहेत, जे काही चुकीचं आहे ते माझ्या वाणीचे दोष समजून माझे मला परत करा. त्याचप्रमाणे आपली जी काही ही श्रीमद भागवत कथा आहे, ही श्रीमद भागवत कथा TV वरती टेलिकास्ट करणारे श्री साई लीला चॅनल यांचेही मी आभार व्यक्त करतो. आज कथेसाठी हरिभक्त पारायण पंढरीनाथ महाराज सहानी हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. यांचंही नाव घ्यायचं राहून गेलं होतं. अनेक दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचंच त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आपल्या शिबिरामध्ये साथ करणारे आपल्या संस्थेतील सर्व स्वानंद वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व आजी माजी विद्यार्थी असेल, भागवताचार्य आमच्या सोबत वृंदावनमध्ये निवास करणारे सूर्यकांत महाराज सहानी असेल, सर्वांच्याच चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला या ठिकाणी आरती पापियों को पापियों को आरती, पापियों को आरती, पापियों को आरती, पापियों को आरती. श्रीमद् भागवत भगवान की आरती, पापियों को पाप से तारती. हे अमर ग्रंथ है, मुक्ति पंथ है, पंचम वेद निराला, नवज्योत जगाने वाला,
विठ्ठली कवरजारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज सद्गुरु जोग महाराज के गोपाल कृष्ण भगवान की अपने अपने माता पिता की जय जय श्री राधेश्याम। साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने चालू असलेल्या आध्यात्मिक बालसंस्कार शिबिर व बाल आनंद मेळावा, या बाल आनंद मेळाव्यातील आजचा हा सप्तम दिवस आणि सप्तम दिवसाची श्रीमद भागवत कथा या ठिकाणी अतिशय आनंदाने उत्साहाने संपन्न झाली। भागवताचार्य हरिभक्तपरायण आमचे गुरुबंधू महेशजी महाराज तुपे त्यांच्या रसाळवणेतून त्यांनी सुंदर असं भागवताचं ज्ञानामृत या ठिकाणी पाजलं, त्यांचे ऋण व्यक्त करतो। तसेच श्रीमद भागवत कथेसाठी आज या ठिकाणी ज्यांची उपस्थिती लाभली श्रीफळ देऊन छोटासा सत्कार होतोय, तो सत्कार त्यांनी स्वीकारावा ही विनंती। त्यांचा सत्कार हरिभक्तपरायण गुरुवर्य विजय महाराज चव्हाण यांच्या हस्ते होईल ही विनंती।